नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. सरळ सेवा पदभरतीची तुम्ही तयारी करताय तर तुमच्यासाठी मोठी बातमी आहे. शासनाचा एक नवीन GR सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र शासनाचा आजच्या तारखेचा म्हणजेच 2 डिसेंबर 2025चा प्रसिद्ध झालेला आहे. संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये MPSC सोडून जी पदं भरली जातात, जी की सरळ सेवेची पदं आहेत, ज्याच्यामध्ये गट ब ची देखील पदं असतील, गट क ची पदं असतील आणि गट ड ची देखील पदं असतील. ह्या सर्वांसाठी हा महत्त्वाचा GR आहे. या GR ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला PDF पाहायला भेटेल. तर संपूर्ण माहिती आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. हा आजच्या तारखेचा महत्त्वाचा GR, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. जर सध्याच्या सरळ सेवा पदभरतींसाठी तुम्हाला महत्त्वाचं पुस्तक पाहिजे असेल, जे की सामान्य ज्ञान या विषयासाठी, तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी TCS IBPS पॅटर्ननुसार सामान्य ज्ञान वन लाइनर स्वरूपामध्ये नवीन पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. हे पुस्तक तुम्हाला जिल्हा परिषद असेल, आरोग्य भरती असेल, रेल्वे भरती असेल, त्याचसोबत इतर कुठलीही सरळ सेवेची पदभरती असेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला जनरल नॉलेज सामान्य ज्ञान या विषयासाठी हे पुस्तक महत्त्वाचं आहे. याचं खास वैशिष्ट्य म्हणजे TCS IBPSने 2023 ते 25 मध्ये घेतलेल्या सर्व परीक्षांमधील सामान्य ज्ञानचे घटक आणि उपघटक जे आहेत, जसं की राज्यघटना, इतिहास, भूगोल, विज्ञान, अर्थशास्त्र, पर्यावरण, संगणक, स्टॅटिक्स, GK, RTI, RTS या विषयांचं वर्गीकरण तुम्हाला या ठिकाणी उपघटक आणि घटकानुसार देखील करून दिलेलं आहे. तर हे पुस्तक तुम्हाला सामान्य ज्ञान विषयासाठी अत्यंत उपयुक्त आहे. या पुस्तकाचं लेखन संकलन विकास सिंधाळकर सर, सचिंद्र कुरुन सर, जे की STI आहेत, कपिल कळेकर सर यांनी केलेलं आहे. हे तुम्हाला ऑनलाईन भेटेल किंवा कुठल्याही महाराष्ट्रामधील बुक स्टोअरमधून खरेदी करू शकतात. त्यासोबत इतर ही त्यांची पुस्तकं आहेत, जसं की स्वच्छता निरीक्षक पदासाठी खास करून तांत्रिक डायरी हे त्यांचं पुस्तक आहे. वाहन चालक पदभरतीसाठी देखील पेसेल ड्रायव्हर पदासाठी टेक्निकल प्रश्नांसाठी हे पुस्तक त्यांचं आहे. तर ही सर्व पुस्तकं विजयपथ पब्लिकेशन पुणे यांची उपलब्ध आहेत महाराष्ट्रामधील सर्व बुक स्टोअरमध्ये. तर बघा, आता जो GR या ठिकाणी आलेला आहे आजच्या तारखेचा, जो की MPSC सोडून जी पदं भरली जातात, जी की गट ब क ड यांच्यासाठी एकत्रित मार्गदर्शक ज्या सूचना असतात त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे. नेमकी काय सुधारणा करण्यात आलेली आहे, याचा तुमच्या पदभरतीवरती काय फरक पडेल का? तर बघा, खूप महत्त्वाचं आहे. जी वेटिंग लिस्ट लावली जाते त्याच्यासाठी आता तुमचा कालावधी वाढवून देण्यात आलेला आहे. सरळ 1 वर्षाचा कालावधी होता, जसं की तुमची जाहिरात प्रसिद्ध होते, त्याच्यानंतर जी वेटिंग लिस्ट लावली जाते, म्हणजे या ठिकाणी ज्या वेटिंग लिस्टमधून या ठिकाणी मुलांची निवड होते, त्याच्यासाठी 1 वर्षभर ती वेटिंग लिस्ट असते. 1 वर्षानंतर ती वेटिंग लिस्ट काय होते, लॅप्स होते आणि नव्याने जाहिरात दिली जाते. तर ती जी वेटिंग लिस्टचा कालावधी आहे आता तो 2 वर्षाचा करण्यात आलेला आहे. म्हणजे या ठिकाणी जी पण सरकारी कामं आहेत, काही या ठिकाणी काही कारणास्तव जर लेट झालं तर 1 वर्षामध्ये ती पूर्ण होत नव्हती, त्याच्यामधून मुलांना या ठिकाणी नुकसान होत होतं. तर तुमच्या फायद्याचा या ठिकाणी हा GR आहे. त्याच्यामुळे आता 2 वर्षापर्यंत वेटिंग लिस्टसाठी या ठिकाणी मुदत देण्यात आलेली आहे. त्याच्यामुळं येणारे जी पण आता ह्या 2 तारखेच्या नंतरच्या ज्या पण जाहिराती असतील त्याच्यामध्ये 2 वर्षाचा कालावधी वेटिंग लिस्टसाठी ठेवण्यात येणार आहे. तर तुमच्यासाठी या ठिकाणी खूप महत्त्वाचा GR असणार आहे. याच्या अगोदरच्या झालेल्या परीक्षांसाठी हा लागू असणार नाही. आता बघा, नेमकं काय म्हटलं या GRमध्ये ती संपूर्ण माहिती आपण बघूयात. ही प्रस्तावना आहे, याच्यामध्ये देखील त्यांनी तेच म्हटलेलं आहे की बघा, अनेक वेळा काय होतं, प्रशासकीय कारणास्तव न्यायालयीन प्रक्रिया असतात, जी पण भरती न्यायालयीन प्रक्रियेमध्ये कधी अडकते, निवडणुका येतात, आचारसंहिता लागतात, कोविडसारखी आपत्तीजन्य परिस्थिती येते, माजी सैनिक, खेळाडू, दिव्यांग उमेदवारांच्या विविध सेवाविषयी अटी शर्ती विचारात घेणं, वैद्यकीय तपासणी प्रक्रिया करावी लागते, तसेच नवीन पदभरती प्रक्रियेला विलंब या कारणामुळे काय होतं, प्रतीक्षा यादीतील पात्र उमेदवारांना संधी मिळण्यापूर्वीच निवड सूचीची मुदत संपुष्टात येते. तर खूप चांगला या ठिकाणी हा GR आहे. तुमच्या सर्वांसाठी या ठिकाणी महत्त्वाचा GR आहे. निवड सूचीमध्ये जे विद्यार्थी असतात ते वाट पाहतात या ठिकाणी त्यांना जॉईनिंग भेटन म्हणून, परंतु लॅप्स होते काही कारणास्तव, सरकारी विविध कारणं असतात, इथं कारणं दिलेली आहेत पहा, त्याच्यामुळे लॅप्स झाल्यामुळे काय होतं, तुम्हाला या ठिकाणी संधी भेटत नाही आणि संधी भेटण्यापूर्वीच काय होतं, निवड सूची संपुष्टात येते. तुम्ही या ठिकाणी सध्या तयारी करत असताल, तुम्हाला सध्या हा कोणाला या ठिकाणी प्रॉब्लेम आलेला नसेल, परंतु भविष्यामध्ये असा प्रॉब्लेम तुम्हाला येऊ शकतो. त्याच्या अनुषंगाने खूप मोठा हा GR आहे. त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी तुमचे जर निवड सूचीमध्ये या ठिकाणी नाव असेल आणि 1 वर्षाच्या आतमध्ये ती तुमची निवड न होताच आता काही कारणास्तव सरकारी कुठलीही कारणं या ठिकाणी आहेत बघा, कुठलीही आपत्ती आली वगैरे, तर उशीर झाला आणि ती निवड सूची या ठिकाणी लॅप्स झाली तर तुम्हाला संधी भेटणार नाही, म्हणून ती आता कालावधी 2 वर्षाचा करण्यात आलेला आहे. तर बघा, नेमका काय आहे शासन निर्णय, डायरेक्टली आपण बघूयात. आता काय म्हटले बघा, दिनांक 4 मे 2022च्या शासन निर्णयान्वये
भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षातील म्हणजेच MPSC सोडून बाकी जी पण सरळ सेवेनी पदं भरली जातील, गट ब अराजपात्रित असतील, गट क आणि ड संवर्गातील नामनिदर्शनाच्या कोट्यातील म्हणजे सरळ सेवेने पदं भरण्यासाठीचे या ठिकाणी त्यामध्ये सुधारणा करण्यात येत आहे. खालीलप्रमाणे शासन निर्णय झालेला आहे. काय म्हटलं याच्यामध्ये बघा, निवड समितीने तयार केलेली निवड सूची या ठिकाणी बघा, तुमची निवड सूची 2 वर्षासाठी किंवा नवीन सूची तयार करण्यासाठी सेवा भरतीची जाहिरात देण्यात येईल त्या दिनांकापर्यंत यापैकी जे आधी घडेल त्या दिनांकापर्यंत विधिग्राह्य ठरेल. म्हणजेच बघा या ठिकाणी आता तुमची जाहिरात आली आणि जाहिरात आल्यानंतर तुमची या ठिकाणी वेटिंग लिस्ट लागली. ती वेटिंग लिस्ट पहिली किती 1 वर्षापर्यंत असायची, आता 2 वर्षासाठी असेल किंवा या ठिकाणी नवीन सूची तयार करण्यासाठी जाहिरात येईपर्यंत. म्हणजेच या ठिकाणी तुमची ही पहिली जाहिरात आलेली आहे, त्याच्यामध्ये वेटिंग लिस्ट लागली, परंतु ती 2 वर्षाचा कालावधी त्याला आता देण्यात येणार आहे. 2 वर्षापर्यंत ती ग्राह्य धरली जाईल. परंतु 2 वर्षाच्या कालावधीमध्ये या ठिकाणी जी पण पदं वेटिंगला राहिलेली आहेत किंवा जी पदं रिक्त राहिलेली आहेत तेव्हा लगेच जाहिरात जर त्यांनी काढली, लवकरात लवकर प्रोसेस केली, शासनाने जाहिरात दिली, तर तिथपर्यंत वेटिंग लिस्ट ग्राह्य धरली जाईल. अशा पद्धतीने या ठिकाणी हे 2 अटी या ठिकाणी दिलेले आहेत. तर त्या म्हणजे जे आधी घडल त्यापैकी 2 वर्ष झालं तर लॅप्स होईल पूर्णपणे, किंवा 2 वर्षाच्या अगोदरच जाहिरात जर दिली तर तिथं मग वेटिंग लिस्ट देखील संपून जाईल. तर जे आधी घडेल त्याच्यानुसार या ठिकाणी असेल त्या दिनांकापर्यंत विधिग्राह्य ठरेल. तसेच ही मुदतवाढ निवड सूची तयार करताना ज्या दिनांकापर्यंत रिक्त पदे विचारात घेण्यात आलेली आहेत त्या पदांपुरतीच असेल. म्हणजे जेवढ्या पदांची जाहिरात दिलेली आहे तेवढ्यासाठीच असेल. नवीन जाहिरात दिल्यास पुन्हा नवीन या ठिकाणी त्या वेटिंग लिस्टचा कालावधी 2 वर्षाचा असेल. अशा पद्धतीने हा GR जो आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तुम्हाला याबद्दल अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. या GRची PDF फाईल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.